नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती. आज आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे, जी प्रत्येक शिधापत्रिका धारकांसाठी अत्यंत आवश्यक आहे. केंद्र सरकारनं 1 ऑक्टोबर 2024 पासून रेशन कार्डसाठी काही नवीन नियम लागू केले आहेत आणि ह्याच नियमांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, वन नेशन वन रेशन या योजनेच्या अंतर्गत भारतात सुमारे 81 कोटी 35 लाख लोकांना रेशनचा लाभ मिळतो. मग त्यामध्ये अंत्योदय असेल, APL असेल, BPL असेल, अशा सर्व रेशन कार्डधारकांसाठी KYC करणं हे बंधनकारक केलेलं आहे. जर तुम्ही ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केली नाही तर तुम्हाला रेशनचा लाभ मिळणार नाही. मित्रांनो, KYC प्रक्रिया इतकी महत्त्वाची का आहे की तर त्यातून सरकारला कळेल की रेशनचा लाभ हा योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचतो आहे की नाही. यामुळे बनावट रेशन कार्ड धारक असतील किंवा अस्तित्वात नसलेले मृत व्यक्ती असतील, यांच्या नावावरती जे जाणारं रेशन आहे ते रेशन सरकारला रोखता येईल. त्याचप्रमाणे या KYCचा वापर करून सरकारला रेशन कार्ड धारकांचा ताजा डाटाबेस तयार होईल. तर मित्रांनो, ही KYCची प्रोसिजर नक्की कशी करायची? तर सर्वात पहिली गोष्ट करायची, तुमचा जो रेशन दुकानदार आहे त्याची भेट घ्यायची. सोबत जाताना ओळखपत्र न्यायचं, जसं की आधार कार्ड घेऊन जायचं सोबत जाताना. त्यानंतर तिथं गेल्यानंतर तुमचे जे काय बायोमेट्रिक स्कॅन्स आहेत ते बायोमेट्रिक स्कॅन्स घेतले जातील मशीनच्या माध्यमातून. मग तुमचे बोटांचे ठसे घेतले जातील, डोळ्याचा स्कॅन घेतला जाईल. त्यानंतर एक अपडेटेड फोटो म्हणजे लाईव्ह फोटो तुमचा तिथं काढला जाईल. बरोबर आहे. ही सगळी माहिती एकदा तपासली जाईल आणि व्हेरीफाय केली जाईल आणि व्हेरीफाय करून ही माहिती जतन केली जाईल. अशा पद्धतीने तुमची माहिती ही सिस्टीममध्ये अपडेट केली जाईल. जर तुम्ही 30 सप्टेंबर 2024पर्यंत ही KYCची प्रोसिजर केली नाही तर येणाऱ्या 1 ऑक्टोबरपासून नवीन नियमानुसार तुमचं रेशन बंद होईल. त्यानंतर शिधापत्रिकेतून तुमचं नाव हे वगळण्यात येईल आणि मोफत रेशन योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. मित्रहो, सरकारच्या माध्यमातून जे काय बदल केले जातात त्या बदलांकडे सकारात्मक दृष्टीने पहा आणि जे गरजू आहेत त्यांना मदत करा. रेशन बंद होण्यापूर्वी वेळेवर KYC करा आणि या माहितीचा प्रसार करा. तुमच्या प्रश्नांसाठी कमेंट करा आणि तुमच्या भागातील लोकांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचवा. मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह, एका नवीन योजनेसह. तोपर्यंत धन्यवाद.